नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला दवा बाजाराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। दवा बाजारातील CCTV कॅमेरे गेले तरी कुठे? अकोला शहरातील अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी। अतिक्रमण कारवाई केवळ नावालाच। वाशिम शहरात खाद्यतेल टँकरचे पाईप फुटले, नागरिकांनी गर्दी करत खाद्यतेल लुटले। पतंग काढताना विजेचा झटका लागल्याने युवक गंभीर जखमी। अतिदक्षता विभागात उपचार सुरू। राशन देण्यास दुकानदारांची टाळाटाळ, पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचे आवाहन। आता सविस्तर बातम्या। अकोला व वाशिम जिल्ह्यात औषधांचा होलसेल पुरवठा करणाऱ्या अकोला दवा बाजाराची सुरक्षा रामभरोसे असल्याची माहिती असून दवा बाजारातील CCTV कॅमेरे कार्यरत नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे। त्यामुळे दवा बाजारात एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे। दवा बाजारामध्ये व परिसरात CCTV कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे येथील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याला जबाबदार कोण याबाबत चर्चा होत आहे। त्यामुळे रिटेलरसाठी वेगळे नियम आणि होलसेलरसाठी वेगळे नियम असल्याबाबतच्या तक्रारी व चर्चा या निमित्ताने उपस्थित होत आहेत। औषधासाठी मोठे फ्रीजर, कोल्ड स्टोरेज आवश्यक। होलसेल दवा बाजारामध्ये येणाऱ्या काही औषधांना वातानुकूलित फ्रीजरमध्ये ठेवणे आवश्यक असते। मात्र दवा बाजारामध्ये औषध ठेवण्यासाठी केवळ छोटे फ्रीज उपलब्ध असून मोठ्या फ्रीजरची किंवा कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असूनही मोठे फ्रीजरची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत। तसेच परवाना जागेच्या बाहेरील आवारातही औषधांचे बॉक्स ठेवले जात असल्याची चर्चा असून याबाबत संबंधित विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे। अकोला शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण वाढत असताना महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे। अतिक्रमण पथकाची कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे दिसत असून अतिक्रमण कारवाई थंडावल्याचे चित्र समोर येत आहे। रामनवमीचा उत्सव पाहता रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने आज महापालिकेच्या वतीने सिटी कोतवाली चौकातील दुकानांसमोर अतिक्रमण करून लावण्यात आलेले टीन शेड हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती। मात्र ही कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे होणार असल्याची चिन्हे दिसत असून कारवाईचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे। शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असून रस्ता, बाजारपेठा व विविध भागांमध्ये अतिक्रमण वाढत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविली जाते। मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे होत असल्याने व्यावसायिकांवर महापालिकेचा धाक उरला नाही का, असे तर्कवितर्क लावल्या जात आहेत। अकोला शहरातील अनेक दुकानांच्या पार्किंग केवळ कागदावरच असून यामुळे ही रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे। वाशिम शहरातील पाटणी चौक येथे खाद्यतेल टँकरचे कॉकमधील पाईप फुटल्याने त्यामधील तेल रस्त्यावर पाण्यासारखे वाहत होते। वाहत असलेले तेल पाहून नागरिकांनी जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले। या घटनेत मात्र दुकान मालकाचे हजारो रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे। आराम से वाशिम शहरातील दागडिया यांच्या दुकानासमोर खाद्यतेल तेलाचे टँकर मशीनद्वारे खाली केले जात होते। मात्र खाद्यतेल टँकर खाली करत असताना अचानक टँकरमधील कॉकचे पाईप फुटले। ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत पाईपमधून जवळपास 600 लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले।
खाद्यतेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत असलेले तेल पाहताच उपस्थित असलेल्या पुरुष, महिला आणि लहान मुलांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले। त्यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात येताच त्या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्यतेलाचे एकूण 60,000 रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वीज खांबावर अडकलेला पतंग काढताना प्रवाहित वीज तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यामुळे 14 वर्षीय मुलगा 50% भाजल्याची घटना आलेगावात सोमवारी घडली। सुमित समाधान गिल्ले असे भाजलेल्या मुलाचे नाव असून अकोला सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडवण्याची धूम सुरू होती। आलेगाव येथील समाधान गिल्ले यांचा मुलगा घरामागील खुल्या जागेत पतंग उडवत होता। याच परिसरातून अंबाशी गावासाठी आलेगावच्या महावितरण उपकेंद्रावरून 11 केव्हीची विद्युत लाईन गेलेली आहे। त्याची पतंग विद्युत खांबावरील तारांमध्ये अडकली। ती काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले, मात्र ती न निघाल्याने तो विद्युत खांबावर चढला। तारांमध्ये अडकलेली पतंग काढताना तारांना स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसल्याने त्याचे अंग भाजले। 14 फूट खांबावरून तो खाली कोसळला। सुमितला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले। त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। विजेचा धक्का लागल्याने तो 50% भाजला असून उपचार सुरू आहेत। मी समाधान ज्ञानदेव गिल्ले। काल माझा मुलगा मकर संक्रांती असल्यामुळे पतंग खेळताना पतंग त्याची अटकली आणि LMQच्या पतंग काढण्यासाठी LMQच्या खांबावर चढला आणि तो शॉक लागून खाली पडला आणि आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यांनी रेफर केलं अकोल्याला। आता अकोल्याला मुलगा भरती आहे माझा। हो, झाल्यास सरकारने काही मदत करावी आमची। आम्ही खूप गरीब आहे। इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे माझ्या मुलाची तब्येत गंभीर आहे। आम्हाला मदत करण्यात यावी। अकोला जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये पुरवठा विभागामार्फत गहू आणि तांदूळ वाटप करण्यात आले असून कोणताही रेशन दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्यास याबाबत तक्रार जिल्हा पुरवठा विभागाकडे करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी केले आहे। अकोला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रेशन दुकानदार नागरिकांना धान्याचा पुरवठा झाला नाही हे कारण देत धान्य देण्यास टाळाटाळ करत असून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये जानेवारी महिन्यासाठीचा गहू आणि तांदूळ पुरवठा विभागामार्फत वितरित करण्यात आला असून अंत्योदय अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब गटातील नागरिकांना 35 किलो धान्य दिले जात आहे। अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब गटातील नागरिकांना 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ प्रति व्यक्ती वाटप केले जात असताना कोणत्याही रेशन दुकानदाराने कोणत्याही लाभार्थ्याला धान्य देण्यास उशीर केल्यास किंवा नकार दिल्यास अशा रेशन दुकानदारांची तक्रार पुरवठा विभागाला करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी केले आहे। अकोला जिल्ह्यामध्येही तसेच पद्धतीची कारवाई सुरू आहे। जानेवारी 2024च्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये सर्व स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदूळ यांचा साठा मुबलक म्हणजे आवश्यक प्रमाणामध्ये गहू आणि तांदळाचा साठा स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। गव्हाची संपूर्ण उचल आपण FCI मार्फत करण्यात आलेली आहे। तांदळाची उचल काही FCI आणि काही CMRचा जो तांदूळ आहे यांच्याकडनं आपण उचल केलेली आहे। अजूनही काही CMR तांदळाची उचल जरी शिल्लक असेल तरी आपण इतर योजनेमधून धान्य वर्ग करून त्या स्वस्त धान्य दुकानदारामार्फत कार्डधारकांना वाटप करण्यासाठी आपण स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आलेला आहे। 100% स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदळाचा साठा पोहोचवण्यात आलेला आहे आणि सर्व स्वस्त धान्य दुकानामधून पात्र कार्डधारकांना गहू आणि तांदळाचं वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। जे पात्र लाभार्थी आहेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या सर्वांना विनामूल्य धान्य शासनामार्फत पोहोचवण्यात येत आहे। ज्या कोणी पात्र कार्डधारकांना जर धान्य मिळत नसेल, काही अडचण येत असेल तर त्यांनी संबंधित तहसीलदार अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपर्क करावा। त्यांच्या जी काही अडचण असेल ती तात्काळ सोडवण्यात येईल
जे कोणी स्वस्तधान्य दुकानदार किंवा इतर आपल्या कार्डधारकांना जर धान्य देण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा इतर काही अडचणी येत असेल तर त्यांनी कृपया त्वरित आमच्याशी संपर्क करावा, जेणेकरून त्यांची अडचण आपण लगेच सोडू आणि त्या कार्डधारकांना त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल. धन्यवाद. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील BSNL कार्यालय परिसरात सुरक्षितता आणि उपाययोजनांबाबत पोलिसांचे मॉक ड्रिल राबविण्यात आले. एकाच वेळी पोलिसांची अनेक वाहने दाखल झाल्याने मोठी घटना घडल्याची चर्चा आणि अफवा पसरली असताना पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. BSNL केंद्राला पोलीस अचानक घेराव घालतात आणि पोलिसांचे पथक कार्यालयात घुसत काहींना कंठस्नान घालते. एखादा अनुचित प्रकार घडल्यास पोलीस कशाप्रकारे त्याला सामोरे जातात आणि सुरक्षितता त्यावरील उपाययोजना संदर्भातील मॉक ड्रिल आज सायंकाळी करण्यात आले. मॉक ड्रिल निमित्ताने BSNL केंद्राजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसल्यामुळे एखादी अनुचित घटना तर घडली नाही ना, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हा सर्व प्रकार सुरू असताना नागरिकांना काहीच कळेनासे झाले. मात्र पोलिसांनी मॉक ड्रिल पूर्ण झाल्यानंतर मॉक ड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तब्बल अर्धा तास हे मॉक ड्रिल सुरू होते. सण उत्सवाच्या काळातील उपाययोजनेबाबत मॉक ड्रिल राबविण्यात आले. मकर संक्रांती सणानिमित्त अकोल्यातील ग्राम मातृदैवत अंबिका माता मंदिरातील गाभाऱ्यात रंगबिरंगी पतंगांची आकर्षक आरास करण्यात आल्यामुळे अंबिका मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास मनमोहक रूप प्राप्त झाले होते. यावेळी शहरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी अंबिका माता मंदिरात गर्दी केली आहे. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून विविधांगी रंगसंगती वापरून पतंगांची आरास करण्यात आली होती. यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली. शहराचे ग्राम मातृदैवत म्हणून मुघल काळापूर्वीपासून शहरातील मध्यवर्ती भागात असलेली श्री अंबिका माता भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी या ठिकाणी बाग होती म्हणून या देवीला बागादेवी, तर पोलीस वसाहत परिसरात असल्याने रिझर्व्ह माता म्हणूनही अंबिका देवीचा उल्लेख होतो. दर मंगळवारी व नवरात्रामध्ये देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. भक्तांच्या हाकेला धावून येणारी मातृशक्ती म्हणून अंबिका मातेवर भक्तांचा विश्वास आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाचे कार्य मागील 6 पिढींपासून मीर जांभले परिवाराकडे असून अंबिका मातेच्या मंदिराला 3 शतकांपेक्षा अधिकची परंपरा आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण प्रमुख मान्यवरांना देण्यात आले असून शेगावमधील कारसेवक बाबूराव लंके यांना सोहळ्याचे मिळालेले निमंत्रण म्हणजे इंद्रासनाचा आनंद असल्याची भावना लंके यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये मंदिर व्हावे ही अनेकांची इच्छा होती. याबाबत 1992 मध्ये संपूर्ण भारतातून अनेक कारसेवक अयोध्या येथे कारसेवा करण्याकरिता गेले होते. तेथे त्यांनी कारसेवा केली. यात अनेक कारसेवक जखमी आणि शहीद झालेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असून या सोहळ्याकरिता बुलढाणा शेगावमधील अळसना येथील कारसेवक बाबूराव लंके यांना निमंत्रण देण्यात आलेले असून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण म्हणजे इंद्रासन मिळाल्याची भावना कारसेवक बाबूराव लंके यांनी व्यक्त केली आहे. आजचा जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन जणू काही इंद्रपद मिळाल्यासारखं आहे. इंद्रपदाचा अधिकार जसा काही मिळतो त्याप्रमाणे तो राम जेव्हा प्राणप्रतिष्ठित होऊन राहिले अयोध्येला, त्याबद्दलचा जो आनंद आहे तो आता वर्णन करण्यायोग्यच नाही. आमचं तर भाग्य समजतो की आम्हाला ही संधी मिळाली की रामाची प्राणप्रतिष्ठेला आम्ही साक्षी बनत आहोत. मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी, जेठापूर, हयातपूर भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचा निधी केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करीत असून शेतकऱ्यांवर तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दालनात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडण्याची वेळ आली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती खरडून गेली. मात्र अजूनही पीक विम्याची 25% अग्रिम मदत सुद्धा मिळाली नाही.
2022 मध्ये जाहीर झालेली मदतही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। त्यामुळे शासनाचे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याची कारवाई करावी। तसेच 2022 मधील अतिवृष्टी मदतीचा तांत्रिक अडचणीमुळे अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही। यादीमध्ये नाव असूनही विशिष्ट क्रमांक आलेला नाही। त्यामुळे मदत निधी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अनवर खान, मूर्तिजापूर। जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, संपूर्ण शेती मधापुरी भागातील खरडून गेली। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत हेतुस्पर डावलण्यात आले काही शेतकऱ्यांना। या संदर्भात शेतकऱ्यांनी आज मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पाताई बोबळे यांना एक निवेदन दिलेले आहे। शेतकऱ्यांना सध्या काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना पुढची भूमिका काय आहे, या संदर्भात आपल्यासोबत शेतकरी अमरभाऊ ठाकरे आहे, त्यांच्याकडून आपण ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आज 2023 मधील जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी खरडून पिकं गेले। बऱ्याच लोकांचं अतोनात नुकसान झालं, पण बऱ्याच लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्या संदर्भात आम्ही इथे SDO ऑफिस आणि तहसीलदार मॅडमकडे आलेलो आहोत। तसेच 2023 मध्ये शासनाचा पीक विमा अग्रिम 25% रक्कम मंजूर झालेली होती, परंतु बऱ्याच लोकांच्या खात्यातली 25% विम्याची अग्रिम रक्कम जमा झालेली नाही। तो सुद्धा आमचा एक शेतकऱ्यांचा मुद्दा आहे। आणि तिसरं, 2022 मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। शासनाची मदतसुद्धा जाहीर झालेली होती, परंतु व्हीके नंबर हा नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यातली 2022ची शासनाची मदत अजूनही जमा झालेली नाही। त्यासाठी आमची विनंती आहे प्रशासनाला की आपण त्वरित आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि गोरगरीब कास्तकारांच्या खात्यात पैसे जमा व्हावे, हीच आमची आग्रहाची विनंती आहे। वनवास काळात प्रभू श्रीरामांनी उत्तर ते दक्षिण आणि दक्षिण ते उत्तर असा प्रवास केला होता। त्या रामेश्वरम ते अयोध्या श्रीराम वनगमन मार्गावर निघालेल्या श्रीरामोत्सव यात्रेचे वाशिम नगरीत आगमन झाले। पुष्पवर्षाव करीत वाशिमकरांनी उत्साहात स्वागत केले। दक्षिणेतील रामेश्वरम येथून अयोध्येला परत येत असताना श्रीरामांनी ज्या मार्गावरून प्रवास केला होता त्या पवित्र स्थानावरची माती संकलित करण्यासाठी 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात रामेश्वरम ते अयोध्या या 4500 किलोमीटरच्या रामोत्सव यात्रेचे आयोजन रामोत्सव यात्रा संघटन या संस्थेकडून करण्यात आले आहे। या यात्रेमध्ये देशभरातील विविध समाज माध्यमातील 500 इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले असून वनगमन मार्गिकेवरील स्थानांना भेटी देऊन रामायण काळातील इतिहासात जागर करण्यात येणार आहे। इंदोरहून रामेश्वर येथे जात असताना आज सायंकाळी रामोत्सव यात्रेचे वाशिम शहरात आगमन झाले। यावेळी वाशिमकर नागरिकांनी पुष्पवर्षाव करून रामोत्सव यात्रेचे भक्तिभावाने स्वागत केले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला दवा बाजाराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। दवा बाजारातील CCTV कॅमेरे गेले तरी कुठे? अकोला शहरातील अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी। अतिक्रमण कारवाई केवळ नावालाच। वाशिम शहरात खाद्यतेल टँकरचे पाईप फुटले, नागरिकांनी गर्दी करत खाद्यतेल लुटले। पतंग काढताना विजेचा झटका लागल्याने युवक गंभीर जखमी। अतिदक्षता विभागात उपचार सुरू। राशन देण्यास दुकानदारांची टाळाटाळ, पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचे आवाहन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।